मिरज रस्त्यापासून विजयनगरकडे जाणारा रस्ता सध्या अरुंद असून या मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे। त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत असून वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। विजयनगर परिसरात न्यायालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने विविध कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते। त्यातच रत्नागिरी नागपूर महामार्गावरून अनेक नागरिक कुपवाड मार्गे विजयनगरकडे ये-जा करत असल्याने या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे। त्यामुळे विजयनगर ब्रिजपर्यंतचा रस्ता 100 फुटी करण्याची मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे। रस्ता 100 फुटी झाल्यास विजयनगर चौकाचा विस्तार होऊन वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। ही मागणी मान्य होईपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील आणि मुनीर मुल्ला यांनी यावेळी सांगितले। या स्वाक्षरी मोहिमेला नगरसेविका मीनाक्षी पाटील, प्रमोद बुडुक, विजय झांबरे, समीर वाघ, केदार कुलकर्णी, बापू सरगर, पुरुषोत्तम ठोसर, अमोल ढोपळे, लाला दानवडे, शंकर झांबरे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला परिसरातील नागरिकांसह दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। रेल्वे ब्रिज पर्यंत रस्ता हा 100 फुटी व्हावा अशी इथल्या समस्त नागरिकांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे आणि ही मागणी लक्षात घेऊन मागे एक वेळा महानगरपालिका प्रशासनाने इथं ऑरम थिएटरची जी अतिक्रमण केलेली भिंत होती ती सुद्धा पाडली होती आणि इथं 100 फुटी प्रमाणे महानगरपालिकेने मार्किंग सुद्धा करून घेतलेलं आहे, पण त्यापुढे काम इथं रंगाळलेलं आहे। आमच्या समस्त विजयनगर मधील नागरिकांची अशी मागणी आहे की इथं हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्यामुळे 100 फुटी हा रस्ता व्हायला पाहिजे आणि ही मागणी कायदेशीररित्या करत आहोत, कारण का डीपी मध्ये हा रस्ता 100 फुटी दाखवलेला आहे आणि या रस्त्याला प्रचंड वाहतूक वाढलेली आहे। विजयनगर मध्ये कलेक्टर ऑफिस, प्रशासकीय इमारत आणि कोर्ट अशा महत्वाच्या जिल्ह्याचे महत्वाची ठिकाणी इथे आहेत आणि पुढे महानगरपालिकेची सुद्धा इथं मुख्य इमारत होणार आहे। त्यामुळे आम्ही इथं आज नागरिकांच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुद्धा राबवलेली आहे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे। आपला विजयनगर चौक हा एवढा मोठा झालेला आहे, इथे कोर्ट आहे, कलेक्टर ऑफिस आहे, मोठमोठे हॉस्पिटल आणि शाळा कॉलेज आहेत। इथे येणारी सर्व लोक कवठेमंकाळ तालुका, तासगाव तालुका, जत तालुका हा आंतरराष्ट्रीय मार्ग आणि तालुका बाहेर जाणाऱ्या सगळ्या लोकांना सोयीचा हा रस्ता आहे। त्या रस्त्यावर येणारी सर्व कोर्टामध्ये येणारे, कलेक्टर ऑफिसला येणारे सर्व वाहनं इथून येतात। बिरजे मार्गे यायला अडचण होते म्हणून कवठेमंकाळचा माणूस, जतचा माणूस सावळी मार्गे इथे येतो, तासगावचा माणूस इथे येतो। त्यामुळं हा रस्ता सगळ्यात फार आणि एक नंबरचा महत्वाचा रस्ता आहे। त्यामुळे हा रस्ता होणं गरजेचं आहे। आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक आणि आमदार आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत आणि हे 100 फुटी व्हायलाच पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सर्व या लोकांचे, नागरिक आणि दुकानगाडीवाले, दुकानदार, स्थानिक लोक यांच्या सोयीसाठी हे 100 फुटी होणं गरजेचं आहे। यासाठी नगरपालिकेपासून अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही आवाज उठवत आहोत आणि उठवत राहू। आता ही आम्ही सह्याची मोहीम घेतलेली आहे, त्याने सर्वांचा, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय।